वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सासरे राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी। पोलीस राजेंद्र हगवणेंना अटक कधी करणार असा सवाल। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांचा पहिलाच नाशिक दौरा। नाशिकमधील कार्यकर्ते भुजबळांचं जंगी स्वागत करणार। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकसित 103 रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान यांच्या हस्ते आज लोकार्पण। मध्य रेल्वेच्या 12 स्थानकांचा समावेश। राज्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता। मुंबईसह उपनगरात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज। कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट देशभरात 257 कोरोना संशयित तर मुंबईत 95 कोरोना संशयित रुग्णांची नोंद। प्रशासनाच्या काळजी घेण्याच्या सूचना। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत अनिल परवांचं मोठं विधान। दोन्ही नेते भेटून निर्णय घेणार, युतीला सकारात्मक प्रतिसाद। ट्रम्प यांचा विरोध झुगारत आयफोन उत्पादक कंपनीची भारतात गुंतवणूक। भारतातील निर्मिती वाढवण्यावर ॲपल कंपनीचा जोर। फॉक्सकॉनची भारतात 12,800 कोटींची गुंतवणूक। कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर। मुंबईतील माझगाव पासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सुरू होणार। 4.5 तासात मालवण, विजयदुर्ग तर 3 तासात रत्नागिरी गाठता येणार। मुंबई इंडियन्सनं करत दाखवलं। घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सला 59 धावांनी नमवत मुंबई इंडियन्सचा प्ले-ऑफमध्ये प्रवेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।